नमस्कार, पूर्णिमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रेसिपी शाही तुकडा। ही रेसिपी आपण बनवणार आहोत ब्रेडपासून। ॲक्च्युली ही रेसिपी बनवली आहे माझ्या नंदेने, पण आम्हाला सगळ्यांना खूप आवडली ती रेसिपी, अतिशय टेस्टी होती। चला तर मग बघूया रेसिपी शाही तुकड्याची। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला ब्रेड। आपण काय करूया, ब्रेडचे तुकडे कॉर्नर जे असतात ते कट करून घ्यायचे आणि त्याला ट्रायंगल शेपमधून कट करून घ्यायचे। असेच आपण इतर ब्रेडचेही कॉर्नर काढून त्याला ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेऊया। आणि काय करायचं, एक साईडला आपल्याला साजूक तूप तापवायला ठेवायचे, त्यात हे ब्रेडचे तुकडे आपल्याला असे गोल्डन आणि क्रंची तळून घ्यायचे। त्याचा रंग चेंज करायचा आणि त्याला थोडंसं गोल्डन कलरवरती तळून घ्यायचे। असेच इतर आपण जे ब्रेडचे तुकडे केलेले ते पण तळून घेऊया। आता हे तुकडे काढून आपण थोडे थंड झाल्यानंतर काय करायचे, आपल्याला एक चाचणी बनवायची। त्याला आधी आपण काय करायचे, आणि हे दूध आपल्याला ह्या दुधाची रबडी बनवायची। दूध 1 लिटर आहे ते तापवायला ठेवले आणि चाचणी जी आहे ते चाचणी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ग्लास साखर टाकली। अशा प्रकारे याची चाचणी बनवायला ठेवायची। जशी आपण गुलाबजामसाठी बनवतो त्या प्रकारे चाचणी बनवायची। एक साईडला दूध पण आपलं आटते आणि एक साईडला आपली चाचणी पण तयार होते। हे जे दूध आहे ना, याची आपल्याला काय बनवायची, रबडी। त्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काप छोटे छोटे करून ड्रायफ्रुट्स टाकूया। ॲक्च्युली पिस्ता पण टाकू शकतो, पण माझ्याकडे पिस्ता जो आहे तो खारा आहे म्हणून मी टाकलेला नाही आहे त्यात। आता हे ड्रायफ्रुट्स आपण टाकले आणि थोडीशी यामध्ये काय करायचे, आपल्याला ह्यात पण बासुंदी रबडीमध्ये पण थोडीशी साखर घालायची आपल्याला गोडवा येण्यासाठी। आता आपली ही चाचणी तयार झाली आहे। त्यामध्ये आपण ते ब्रेडचे जे तुकडे तळून घेतलेले होते ते त्यात टाकून थोडेसे डीप करून 2 मिनिटं ठेवून ते परत एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि इतर तुकडे असेच त्या साखरेच्या चाचणीमध्ये पाकामध्ये काढून घ्यायचे डीप करून। पाक गरम असतानाच आणि काढून घेतल्यानंतर सर्व काढून घेतल्यानंतर आपण काय करायचं, ही जी बासुंदी आपली जी रबडी तयार झाली ती पण आपण थंड करून घेतली। थंड झाल्यानंतर आपण काय करायचे, ते तुकडे ब्रेडचे एका डिशमध्ये घ्यायचे आणि जी आपली रबडी आहे ती रबडी त्या ब्रेडच्या तुकड्यांवरती थोडी थोडी घालायची आहे। अशा प्रकारे ती पूर्ण त्यावरती लेअर केली आणि मग ती थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। जेव्हा ती थंड होते ना तेव्हा ती टेस्टी लागते खूप। अशा प्रकारे आपली शाही तुकडा आपला तयार झालेला आहे। खाऊन बघा, तुम्ही घरात एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतो, टेस्टी। थँक्यू फॉर वॉचिंग।